जसं आपण शिक्षणावरती अर्थसंकल्प समजून घेतलाय, तसंच आपण तो आरोग्याच्या संदर्भातला म्हणजे सगळ्याच पातळीवरती आम्हाला तो कळायला गेला पाहिजे. तर आरोग्याच्या संदर्भातला अर्थसंकल्प या ठिकाणी मी डॉक्टर रेवंत कानिंदे सर यांना विनंती करेल की आपण यावरती आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याचबरोबर या ठिकाणी मी राजेश कांबळे सरांचं या ठिकाणी सन्मान संगीताताई हिरे या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सरांनी सुंदर पद्धतीने आम्हाला शिक्षणाचा अर्थसंकल्प समजावून सांगितला. आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी कार्यांना विनम्र अभिवादन करतो. रिस्पेक्टेड डिग्निटरीज ऑन द डायस, ऑफ द डायस अँड लेडीज अँड जेंटलमन. मी डॉक्टर रेवत कानिंदे, मी वैद्यकीय अधिकारी आहे जे हॉस्पिटल येथे, आणि शासनाची जी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे त्याचा कार्यभार माझ्याकडे आहे जे हॉस्पिटलचा. थँक्यू. भारतीय अर्थनीती व साधन संपत्ती पंचायत 2022च्या प्रोग्रामला मला बोलवल्याबद्दल मी पहिल्यांदा आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि एंटर केल्यापासून जे सगळे स्टॉल्स लागलेले आहेत, इतके सुंदर सुंदर पोस्टर्स लागलेले आहेत, मला वाटतं तिथून आल्यापासून सगळ्यांचं ट्रेनिंग सुरू होत आहे. म्हणजे ते पोस्टर्स आणि सगळं वाचून मेंढक श्रेष्ठी सभागृह आद्यवेतन निर्माता हे मलाही माहिती नव्हतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण शिक्षण होत असतो, हे खूप महत्त्वाचं आहे. इथे बुक्सचे स्टॉल्स लागलेले आहेत, एंटरप्रिनर्स जे आहेत त्यांचेही स्टॉल्स लागलेले आहेत. सुरुवात करूया एंटरप्रिनर्स पासूनच. अर्थनीती आणि साधन संपत्ती यावर बोलणार आहोत आपण. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिस्ट होते हे आपल्याला माहीत आहे. महात्मा फुले हे इकॉनॉमिस्ट होते हे भरपूर जणांना कदाचित माहीत नसेल. त्यांनी त्यांच्या हयातीत असताना शेअर मार्केटवर एक रचना केली होती, मी ती वाचून दाखवतो. शेअर मार्केट्सवर आत्ताच माझ्या आधीचे वक्ते राजेश कांबळे सर बोलले, आणि शेअर मार्केट खरंच इम्पॉर्टंट सगळ्यांसाठीच आहे. महात्मा फुल्यांनी 150 वर्ष आधी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. ते म्हणतात, शेअर काढून उद्योग काढन, शेअर्स काढून उद्योग काढन, हे हिशेब ठेवन रोज किर्द, खतावनी सर्व बिनचूक ठेवी, खतावनी सर्व बिनचूक ठेवी, नफा तोटा दावी शोधी जामीन देऊन नीतीने वर्तावे, जामीन देऊन नीतीने वर्तावे, सर्वा वाचवावे अब्रूमध्ये, शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा, शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा, जगा दाखवावा ज्योती म्हणे. 150 वर्षापूर्वी एक माणूस आपल्याला, म्हणजे महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, गौतम बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी यांच्या जीवनामधला अर्थसंकल्प किंवा त्यांचं अर्थनीती किती महत्वाची असेल. म्हणजे भगवान बुद्ध हजारो भिक्खू संघाला घेऊन या गावावरून त्या गावावर जायचे. त्यांना अर्थसंकल्प त्यांना लागतच असेल ना. म्हणजे रोजचं जेवण चरिका करून जरी होत असलं तरी मग ती चरिका कशी करायची यामध्येही अर्थसंकल्प येतो. हजारो लोक एका गावावरून दुसऱ्या गावाला जातात, त्या गावावरून अजून तिसऱ्या गावावर जातात. त्यांना कोण त्यांचं रोजचा जे दैनंदिन कामकाज असेल त्यासाठी कोण खर्च करत असेल. भगवान बुद्ध ज्यावेळेस म्हणतात की आरोग्य, धम्मपदामधलं 204 204th वर्ष आहे, आरोग्य परमालाभा संतुष्टी परमसुखम विसास्य परमायाती निब्बान परमसुखम. अगेन 2500 वर्षापूर्वी बुद्ध ज्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, ते सुरुवात करतायत आरोग्य परमालाभा. आरोग्य हे सगळ्यात मोठा लाभ आहे. आरोग्य लाभ असल्यामुळे हा बरोबर आहे, म्हणजे इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट की सगळ्यांचं आरोग्य चांगलं असलं म्हणजे आपल्याला सगळं कामकाज चांगलं करता येतं, सगळं व्यवस्थित होतं. पण मग त्याचा अर्थसंकल्पाशी किंवा अर्थकारणाशी काय संबंध? तर एक आत्ताच मी कुठेतरी वाचले की मिडल क्लास मॅन इज जस्ट अ स्टेप अवे फ्रॉम गेटिंग पुअर
बाय अ हॉस्पिटल बिल. तुम्ही मिडल क्लास आहात, नोकरीवाले आहात आणि एक हॉस्पिटल बिल तुम्हाला गरीब बनवू शकतं. आज इतकं हॉस्पिटल्सचे भाव वाढलेले आहेत. 200 रुपये फीस, 400 रुपये फीस, 500 रुपये फीस, मुंबईमध्ये 1000 रुपये डॉक्टरांची फीस, 2000 रुपये. मोठ्या तुम्ही साऊथ बॉम्बेच्या मोठ्या डॉक्टरांकडे गेलात तर 2-2 हजार रुपये फीस आहे. जे हॉस्पिटलला डॉक्टरांची तपासणी फीस किती आहे? 20 रुपये. बाहेर तुम्ही ब्लड टेस्ट जर इतक्यात कोणी केली असेल तर तुम्हाला मिनिमम 400-500 रुपये खर्च येतो. जे हॉस्पिटलमध्ये किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही तीच ब्लड टेस्ट करायची असेल तर किती रुपये खर्च येतो? 50 रुपये खर्च येतो. 10 टाइम्स फरक आहे. मग अर्थनीती काय आहे की भारताच्या बजेटमध्ये यावेळेस 84,000 कोटी रुपये हेल्थ सेक्टरला अलोकेट झाले. मागच्या वर्षी त्यातला मेडिकल आणि पब्लिक सेक्टरला हेल्थ बजेट मधला 74,000 कोटीवरून तो बजेट कमी करून 41,000 कोटींवर आला. कारण देण्यात आलं की मागच्या वर्षी व्हॅक्सिन तयार करण्याचं कामकाज खूप मोठं होतं, त्याच्यासाठी पैसा लागत होता, म्हणून यावेळेस कमी करण्यात आलं. तुमची माझी आपण इथे आज 101 लोक आहोत. यापैकी हेल्थवर जे आजचा माझा जो विषय हेल्थवर आहे त्या अनुषंगाने जरी पाहिलं तर येणाऱ्या, आज आपण असं कन्सिडर करू 2022 ते 2032 मध्ये आपण हेल्थवर किती, आपल्या स्वतःच्या हेल्थवर किती खर्च करत असू, तर तेच जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, मुंबईतल्या गोवंडी एरियामध्ये जर तिथे 10 मेडिकल हॉस्पिटल्स असतील किंवा लॅबोरेटरीज असतील, तर जो तुम्हाला येणाऱ्या 10 वर्षामध्ये 1 लाख समजा खर्च यायचा आहे तर तो 10,000 रुपये येणार. 10 पटीनं मी जे भाव तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये दिले ते अर्थनीती इथं कामाला आहेत. आता हे अर्थकारण आपण कसं समजून घ्यायचं किंवा आपल्या रोजच्या लाईफस्टाईल मध्ये कसं त्याला इन्कल्केट करायचं. मनुस्मृती काय म्हणते? मनुस्मृती म्हणते की शक्ती नापे ही क्षुद्रेन न कायो धनसंचय. शूद्राची शक्ती जरी असली तरी त्याला धनसंचय करण्याचा अधिकार नाहीये. आता आपण मनुस्मृती जाळतो, मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, आपण अजूनही प्रोग्राम मध्ये जातो, वाचत नाही. मनुस्मृती वाचली पाहिजे की त्याच्यामध्ये नेमकं काय काय होतं आणि आपण त्याच्यामुळे का मागे पडत गेलो. त्याच्यातला सगळ्यात मोठा हा अर्थार्जन किंवा मनी रिलेटेड, पैसा रिलेटेड जे व्हर्स आहे की शक्ती नापे हे क्षुद्रेन न कायो धनसंचय. तुम्हाला हेल्थ रिलेटेड ही गरज पडली किंवा घरामध्ये काही कामही असलं तरी तुम्हाला पैसा, तुम्ही क्षुद्रातिशूद्र आहात, तुम्ही रोजचं तुमचं डेली लाईफस्टाईल हे ढोरं ओढून, मेलेली जनावरं ओढून किंवा सवर्ण ज्याला म्हणतात, ज्याला मी कुवर्ण म्हणतो, सचा शब्द यूज नाही करत मी माझ्या याच्यात, त्यांच्याकडे काम करून करता. पण ते काम करताना तुम्हाला जेवढं जेवणासाठी लागेल तेवढाच पैसा मिळतो. तो पैसाही इन द फॉर्म ऑफ मनी नाही मिळायचा, तो जेवणाच्या स्वरूपात, धान्याच्या स्वरूपात मिळायचा. तुम्हाला असं नाही म्हणायचं की हे 10 रुपये आहेत, हे एवढी लाकडं तोडून दे, किंवा आमच्या घरात जनावर मेलेलं आहे ते उचलून घेऊन जा तर हे 10 रुपये घे. हे नाही व्हायचं. 10 रुपये जर तुम्ही घेतले तर ते 10 रुपयात 5 रुपयामध्ये तुमचं डेली घर सांभाळता येईल, 5 रुपये सेव्हिंग राहील. अलाउड नव्हतं. मग याच्या आज आपल्याला विरुद्ध वागायचं असेल तर ती सेव्हिंग करणं महत्वाचं आहे. शेअर्स मार्केट्स असतील किंवा इतरही ज्या बाबी आहेत त्यामध्ये टाकणं महत्वाचं आहे. मग तुमच्याकडे सेव्हिंगच नाही, तुमच्या घरातला व्यक्ती आजारी पडला, मग त्यावेळेस डॉक्टर्स नव्हते, वैद्य होते. मग त्यांच्याकडे जायचं, त्यांना सांगायचं की माझ्या घरातलं कोणीतरी आजारी पडलेलं आहे, त्याची तुम्ही ट्रीटमेंट करा. मग ट्रीटमेंट करण्याचं तर पैसा लागणार. आता पैसा सेव्हिंगच नाही तर मग काय, मग त्याच्या घरातलं काम करावं लागायचं. म्हणजे अशी एक स्टोरी आहे, ती आख्यायिकाही असेल किंवा 100% खरी असायला काही हरकत नाही की एक माणसाकडे ही रिसेंट 100-200 वर्ष आधीचे आपण म्हणूयात की एक पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये मजकूर त्या माणसाला वाचता येत नव्हता. तर मग आता कोणाला वाचून दाखवायचा, म्हणजे कोण वाचणार हे, तर ऑफकोर्स ज्यांना वाचता येतं ते कुवर्ण लोक, त्यांच्याकडे जायचं आणि ते वाचायचं. मग तो गेला आणि त्यांनी आपल्या त्या मालकांना जोहार वगैरे केला आणि हे पत्र वाचून दाखवा सांगितलं. तर मी हातात घेतलं, ठीक आहे, मला थोडंसं जेवायचं आहे, मी जेवण झालं की हे तुला पत्र वाचून दाखवतो, तोपर्यंत एक काम कर, हे जरा लाकडं आहेत तेवढे फोड. मग आता पत्र वाचून घ्यायचं आहे आपल्याला, काम करावंच लागणार, त्याच्याशिवाय थोडी ना समोरचा माणूस पत्र वाचणार आहे. मग त्यांनी लाकडं फोडायला सुरुवात केली.
ज्याच्याकडे ते गेले होते, ज्या कुवर्ण व्यक्तीकडे, तो लाकडं फोडा, तो जेवायला बसला. मग जेवेपर्यंत त्याचं होईपर्यंत त्याची बायको बाहेर आली. त्यांनी पाहिले की यानं लाकडं फोडून आता होत आली आहे. त्यांनी लगेच सांगितलं, अरे नाही, जरा ते इकडली माती आमच्या घरामध्ये खूप इकडं पडलेली आहे, ती काढून जरा सगळं आम्हाला लँड साफ वगैरे करून पूर्ण करून दे. त्याने आज पत्र वाचून घ्यायचं आहे. पत्र वाचून घेण्यासाठी काम करावं लागणार. त्याने ते सगळं करून घेतलं. असं होत होत संध्याकाळ झाली. संध्याकाळी मग त्यांनी फायनली अगेन जाऊन म्हटले की ते माझं पत्र आलेलं होतं, ते कृपया वाचून दाखवा. तर त्यांनी घेतलं हातात आणि हा हो वाचून दाखवता आणि सांगितलं की तुझ्या बापाचं निधन झालेलं आहे. या परिस्थितीमधून आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे अर्थसंकल्प किंवा भारतीय अर्थनीती साधन संपत्ती पंचायत महत्वाची आहे. सेम होतं हेल्थच्या बाबतीमध्ये, की आपण बिमार पडल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. काल मला 4 दिवसापूर्वी एका व्यक्तीचा फोन आला, त्याच्या बायकोचा, ऑफकोर्स, त्यांच्या फोनवरून, की माझ्या पतीला हार्ट अटॅक आलेला आहे आणि आता मला काही सुचत नाही आहे, काय करायचं आहे. मग मी गायडन्स दिलं, हे करा, असं करा, आणि समोर समजा ट्रीटमेंट सुरू झाली. तर आपण आज आपलं वय समजा 45-50चा एक ॲव्हरेज आजच्या इथल्या ऑडियन्सचा पकडला, तर आपल्यापैकी प्रत्येक जण मरणार आहे, बरोबर. आपल्यापैकी प्रत्येक जण आजारी पडणार आहे. आपल्यापैकी प्रत्येक जणाला काही छोट्या मोठ्या व्याधी होणार आहे, इथून बाहेर पडतानाही ऍक्सिडेंट होणार आहे. आय एम नॉट सेइंग की आपण निगेटिव्हच विचार केला पाहिजे, पण ह्या बुद्धांनी जसं सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीचा रॅशनली विचार करा. आपल्या लाईफच्या स्टेजेस आहेत, त्याचा जर आपण विचार करत असू जन्म ते मृत्यूपर्यंत, तर त्यामध्ये ह्या गोष्टी येणार आहेत. मग त्याचं बजेटरी अलोकेशन आपण करू शकतो. आपण हेल्थ इन्शुरन्स काढू शकतो. हेल्थ इन्शुरन्स वेगवेगळ्या, मी कुठल्याही एकाचं रिकमेंड करणार नाही, पण वाचा. वार्षिक 10,000 रुपये 12,000 रुपयापासून इंडिव्हिज्युअल स्टार्ट होतं, मग एजनुसार ते वाढत जातं. पण तुम्हाला कदाचित पुढे प्रायव्हेटमध्ये पण ट्रीटमेंट करावी लागली तरी तुमच्याकडे 10 लाख रुपये 5 लाख रुपयाचं इन्शुरन्स कव्हर राहतं. हे झालं प्रायव्हेट इन्शुरन्स स्कीम. मी ज्या स्कीमचा हेड आहे जे हॉस्पिटलमध्ये, ती स्कीम आहे स्टेट स्पॉन्सर्ड इन्शुरन्स स्कीम, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. मी जसं आधी बोललो की 10,000 रुपयाचं तुम्हाला प्रीमियम भरावं लागतं, ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये 10,000 अँड ऑनवर्ड्स. तसं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुमचं प्रीमियम हे गव्हर्नमेंट भरतं. ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांचं प्रीमियम गव्हर्नमेंट भरतं. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक ज्याच्याकडे ओरिजिनल पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे, तो प्रत्येक, त्याला पर इयर पर फॅमिली 1.5 लाखचं बजेट कव्हर मिळतं, इन्शुरन्स कव्हर मिळतं. त्याच्यामध्ये 1212 प्रोसिजर्स आहेत, अगदी अँजिओप्लास्टी पासून तर रिप्लेसमेंट सर्जरीज, व्हेंटिलेटर, ऍक्सिडेंट्स, न्यूरोसर्जरीज, बऱ्यापैकी हर्निया झालाय, मुतखडा झालाय, गॉलस्टोन झालेत, अशा विविध लहान मुलांचे आजार आहेत, अशा विविध आजारांची त्यामध्ये तरतूद आहे. हे जे हजारो कोटी 71,000 करोडवरून आता आपण 41,000 करोडवर हे जे बजेटरी अलोकेशन आहे, याची डिमांड आपल्या साईडनं होत नाही. मला त्यावर बोलण्यापेक्षा मला आपल्या घरातल्या आरोग्यावर आणि त्या अर्थनीतीवर मी थोडासा जास्त बोलेल. ते आरोग्य ते 1,000 करोडवर, म्हणजे 41,000 करोडवर किती शून्य असतात इथपासून आपली सुरुवात होते. आपलीच नाही, अगदी कोणी इकॉनॉमिस्ट असला तरी त्याला काही पाठ नसतं. हे ऑफकोर्स ह्या कॅल्क्युलेशन्स असतात. बट येस, बीइंग अ आंबेडकराईट, बीइंग अ बुद्धिस्ट, आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे. आपण आपल्याला नेक्स्ट पिढीला सांगतो डॉक्टर्स व्हा, इंजिनियर्स व्हा, लॉयर्स व्हा. मला म्हणजे आपण बाबासाहेबांना फॉलो करतो, म्हणजे इन्क्लुडिंग माय पॅरेंट्स, इन्क्लुडिंग मी, इन्क्लुडिंग यू, एव्हरीबडी. आपण हे सांगतो का नाही यार, तू BA कर, BA करून MA कर, मग कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जा, मग PhD करण्यासाठी UK ला जा, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जा. आपण बाबासाहेबांना फॉलो करायचं म्हणतो आणि मग त्यांनी जे एज्युकेशन घेतलं ते आपण आपल्या नेक्स्ट पिरियडला का सांगत नाही? हा मला प्रश्न आहे. इट्स अ सिम्पल फॅक्ट. बाबासाहेब सगळ्यात मोठे इकॉनॉमिस्ट होते एशियामधले. ही वॉज द फर्स्ट PhD होल्डर ऑफ इकॉनॉमिक्स. फर्स्ट सवर्ण सगळे, म्हणजे अख्खे भारतातले, एशियातले लोक धरून. मग असं असताना आपण आपल्या नेक्स्ट पिढीला इकॉनॉमीकडे वळवलं पाहिजे. म्हणजे मुंबईमध्ये फक्त कॉमर्समध्ये ऍडमिशन घेण्यातल्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशनचा पर्सेंटेज जास्त आहे, जे रेस्ट महाराष्ट्रामध्ये नाही आहे. ज्याला जी आवड आहे तिकडे, म्हणजे सायन्स, आमच्याकडे तर, मी विदर्भातला आहे,
आता मुंबईला 17 वर्ष झाले तर मी मुंबईकरच झालोय, पण माझा जन्म विदर्भातला असेल. तिकडे जर पोरानं बोलीनं कॉमर्सचा ऍडमिशन घेतलं की तो म्हणजे त्याला काही येत नाही म्हणून ते कॉमर्सचं ऍडमिशन असतं. आपल्याला मुलींच्या जो कल आहे, जी त्याची ग्रास्पिंग असेल, ज्याच्याकडे त्याचा तिचा कल असेल, ते करणं गरजेचं आहे. लहान मुलांचं अर्थकारण, घरातलं अर्थकारण, स्वयंपाक घरातलं अर्थकारण, हे सगळं हेल्थशी रिलेटेड आहे. आज आपण म्हणजे इथून समोर जाताना आपल्याला हे लक्षात गेलं पाहिजे की इथून जाणारा, इथे प्रेझेंट असलेला प्रत्येक मेल नेक्स्ट जेव्हा कुठलाही आंबेडकराईट प्रोग्राम असेल त्याच्यासोबत एक त्याची वाईफ, पार्टनर, एक फिमेल असलीच पाहिजे. बाबासाहेब आपल्याला सांगून जातात की प्रोग्रेस ऑफ अ सोसायटी शुड बी मेजर्ड बाय द प्रोग्रेस ऑफ वुमन इन दॅट सोसायटी. आपण एज्युकेटेड जरी असलो तरी आपल्यासोबत आपली पार्टनर किंवा आपली बायको नसते. सिंपल आहे, हे सिंपल गणित आहे. शिकून आपण अर्थसंकल्प आज विचार करतोय, घरामधला हा 50% ऑफ पॉप्युलेशन ऑफ इंडिया फिमेल्स आहेत. आजही भारतामधल्या मॅक्सिमम घरांमध्ये घराचा सांभाळ ह्या फिमेल्सच करतात, जे नाही व्हायला पाहिजे. पण आपण रिअलिस्टिक किंवा क्रॉस सेक्शनल अनालिसिस केलं जर त्या फिमेल करतात, घरातली अर्थव्यवस्था ते चालवतात, तर त्यांनी इथं प्रेझेंट असणं गरजेचं आहे किंवा त्यांनी यावर विवेचन करणं, त्यांनी यांचं हे मार्गदर्शन ऐकणं किंवा या डिस्कशनमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले इज आयडियल कपल फॉर दॅट. की काय करायचे ते दोघ जण त्यांच्या वयामध्ये 21व्या वर्षी महात्मा फुलेंनी दलितांसाठी पाण्याची विहीर खुली केली. हे सगळ्या भाषणांमध्ये आपण ऐकतो, आपण वाचलेलं आहे. अरे त्या माणसाला 21व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी बायकोला शिकवतं म्हणून घरातून बाहेर काढलं. मग घरातून बाहेर काढताना त्यांनी 500 म्हणजे 5 लाख रुपये घरात खिशात घेऊन गेले का? नाही ना. मग 21व्या वर्षी सावित्रींचं वय त्यावेळेस 16 होतं. त्यावेळेस ती घरातून बाहेर निघताना त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि आज फुले वाडा आहे पुण्यामध्ये, ज्याची विहीर आहे, आणि ती विहीर त्यांनी इतरांसाठी खुली केली. मग काय त्यांच्या घराचा, त्यांच्या फॅमिलीचा इकॉनॉमिक ग्राफ कसा वाढला असेल 150 वर्षापूर्वी, ते आपण आपल्या लाईफमध्ये करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉरेन मध्ये शिकायला गेले आणि रमाई इकडे शेणाच्या गवरा थापत होते. एकदम इमोशनल स्टेटमेंट आहे, तेच आहे. मग राजगृह कसं बांधलं? आताच आपल्या वक्त्यांनी सांगितलं की शेअर मार्केटमध्ये वगैरे पैसा टाकलेला आहे. फक्त राजगृह बांधलेलं नाहीये, खूप मोठे काम आहेत. PES पासून खूप पैसा त्यांनी, PhD केली आहे त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये. मग ही लोक 150-100 वर्षापूर्वी करू शकतात. आपण यांच्याकडे बघून तो बदल आपल्या फॅमिलीमध्ये आणू शकतो, आपल्या घरांमध्ये. आणि हे सगळं रिलेट होतं हेल्थशी. हेल्थ हा सेंटर पॉइंट आहे प्रत्येक माणसाच्या जीवनाशी. हेल्थ काय असतं? तुम्ही कितीही कमाई करत असले, उद्या तुमचा ऍक्सिडेंट झाला, हेल्थ. तुम्ही कितीही कमाई करत असले, तुम्ही थोडेसे चंगळवादी असले, दारू सिगरेटच्या आहारी गेलेले असले, वयवर्ष 45 आहे, स्ट्रोक आला, पॅरालिसिस, अगेन तुमच्याकडे म्हणजे जसा पैसा येत जातो तसा सो कॉल्ड चंगळवाद वाढत जातो आणि हेल्थ रिलेटेड इश्यूज सुरू होतात. कार्डियाक अरेस्ट. इकॉनॉमी, आपण अर्थनीती म्हणताना वेगवेगळ्या भागातली जी अर्थ ते तुमच्या आणि माझ्या आरोग्यावर अवलंबून आहे. 2,500 वर्षापूर्वी पंचशिलेमध्ये भगवान बुद्ध सांगतात की मी व्यसन करणार नाही, हे पंचशील म्हणतात. 2,500 वर्षानंतर बाबासाहेब 22 प्रतिज्ञेमध्ये पुन्हा म्हणतात मी दारू पिणार नाही. वाय? एक संदेश 2,500 वर्षापासून तुम्हाला सांगावं लागतोय. बदल होतोय का आपल्यामध्ये? काय फरक पडतो दारू पिली तर किंवा सिगरेट पिली तर? ही तुमची इकॉनॉमी आहे. दारू पिणे म्हणजे तुमच्याकडे पैसा असला म्हणजेच दारू पितात असं नाही आहेत. कमी पैशाच्या पण दारू पितात. मग दारू पिऊच नाही का? बाबासाहेबांनी तर फुल ऐश केलेली आहे, बरोबर आहे, दारू न पिता. त्यांच्यासारखं स्टँडर्ड कोणीच जगलेलं नाही, बरोबर की नाही? राजगृहामध्ये एका संगमरवरी दगडामध्ये कोरलेला बाथटब,
आपल्या कोणाकडे बाटप आहे, मी गॅरंटी देतो कोणाचकडे नाही आहे. इथे बसलेल्यांपैकी किमान 100 वर्षापूर्वी राजगृहामध्ये बाटप होता, एका संगमरवरी दगडात कोरलेला. त्याला गिझर होतं गरम पाणी येण्यासाठी. कुठून आला असेल पैसा? काय इकॉनॉमी त्यांनी त्यांच्या घरातलं कसं इकॉनॉमी केली असेल? रमाई जे गव्हर्नमेंट हॉस्टेल्स किंवा हॉस्टेल्स जे बाबासाहेबांनी सुरू केले होते, वेगवेगळ्या संस्थांनी रमाई तिथे जातात, तिथल्या लहान मुलांकडे पैसा नाही आहे, त्यांच्या खायला पैसा नाही आहे, स्वतःचे दागिने देतात. बरोबर, इमोशनल थिंग ऑफकोर्स. हातात दागिने आहेत ना, ते पण महत्वाचं. मग ते दागिन्यासाठी पैसा आलाच असणार ना. आपण थोडं बॅकवर्ड साईडला जाऊयात, थोडं मागे जाऊयात. कारण दागिने घेतलेत म्हणजे घरात पैसा आहे. जो माणूस फॉरेन मध्ये जाऊन म्हणजे ते छान वर्णन असतं पुस्तकामध्ये की एका ब्रेडच्या तुकड्यावर चिंचुका एवढा जॅम लावून बाबासाहेबांनी अभ्यास केला. सयाजीराव गायकवाड यांनी स्कॉलरशिप दिली, त्याच्यातली काही घरी पाठवायची, उरलेल्या याच्यावर अभ्यास करायचा. त्या माणसांनी हॅट घालून 3/4 घालून एकदम कोट वगैरे घालून 3/4 मिलिंद कॉलेजच्या मध्ये पिंपळाचं झाड लावत आहेत, वृक्षारोपण करत असतानाचा तो फोटो पहा. ही इज वेअरिंग 3/4, डोक्यावर हॅट आहे, मस्त कोट आहे. हा प्रवास हा इकॉनॉमीशी रिलेटेड आहे. बाबासाहेबांना, महात्मा फुल्यांना, सावित्रीबाई फुलेंना, रमाबाईंना, बुद्धांना बघताना आपल्याला इकॉनॉमीच्या अँगलनी बघणं हेच सगळ्यात मोठं आजच्या प्रोग्राम मधून शिकण्यासारखं आहे. की आपण आज गेल्यानंतर माझ्या घरात किती पैसा आहे, माझं इन्कम सोर्स किती आहे, माझ्या घरामध्ये किती पैसा आहे, माझ्याकडे किती फॅमिली मेंबर माझ्यावर डिपेंड आहेत, मेल फिमेल. अगेन हे मी रिपीटेडली नेहमी माझ्या डिस्कशनमध्ये मित्रांसोबत सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई, जिजाऊ हे जेंडर स्पेसिफिक नाही आहेत. आजची मुलगीही म्हणू शकते की मी बाबासाहेब होऊ शकतो आणि मुलगाही म्हणू शकतो की मला सावित्रीबाई फुले बनायचं. दे आर नॉट जेंडर स्पेसिफिक राईट नाव. सो आपल्या घरामधली इकॉनॉमीचा घरी जाऊन चार्ट करणे, त्यातला हेल्थवर किती आपण करू शकतो वेगवेगळ्या इन्शुरन्स स्कीमच्या माध्यमातून ते बघणे. महाराष्ट्रातल्या किंवा गव्हर्नमेंटनी दिलेल्या अर्थनीती ज्यावेळेस हे बजेटरी अलोकेशन करते त्यावेळेस त्या कुठल्या हेल्थ रिलेटेड स्कीम आपल्याला अवेलेबल होऊ शकतात. ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री ट्रीटमेंट असते. 20 रुपये एंट्री फीस असते, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये जे काही असेल ते फ्री असतं. हे माहीत असलं पाहिजे. पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी एलिजिबल आहात. सध्या कोविड काळामध्ये त्यांनी व्हाईट रेशन कार्ड पण सुरू केलेलं आहे, जे आतापर्यंत चालू आहे. म्हणजे तुम्ही आम्ही महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक ज्याच्याकडे पिवळं, केशरी किंवा पांढरं 3च रेशन कार्ड आहेत, या म्हणजे सब कॅटेगरी ह्या 3च आहेत. या 3पैकी कुठलंही असलं तरी तुम्ही जे हॉस्पिटलमध्ये जर चुकून तुम्हाला हार्ट अटॅक आला, आता तुम्हाला 2 आर्टरीज मध्ये ब्लॉक आहे, तुम्ही जे हॉस्पिटलमध्ये येऊन ट्रीटमेंट महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून कॅशलेस पद्धतीने करू शकता. जे आहे, केईएम आहे, सायन आहे, नायर आहे, मुंबई इथलं कूपर हॉस्पिटल आहे, MGM हॉस्पिटल आहे, वेगवेगळे हॉस्पिटल, सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना MJPJAY गुगल करा. गुगल केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल www.jivandayi.gov.in. याच्यावर जाऊन एनपॅनल्ड जे हॉस्पिटल आहेत ते बघा, त्याची लिस्ट करून ठेवा. त्याची लिस्ट करून ती तुमच्या म्हणजे तुम्ही लिस्ट करून ठेवायचे. तुम्ही घरातले कर्ता पुरुष असायचे आणि तुम्हालाच हार्ट अटॅक यायचा आणि तुमच्या बायकोकडेच ते नसायचे. फायदा नाही. सगळ्यांसोबत शेअर करा, मुलांपासून मुलींपासून सगळ्यांसोबत शेअर करा. सगळ्यांकडून ते बघा. हेल्थ हा विषय आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. शक्य असल्यास व्यसन टाळा. माझ्या म्हणण्याप्रमाणे बंद करा. मी आजपर्यंत चहा सुद्धा पिलेला नाहीये. मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण माझ्या वयामधल्यापर्यंत जर मी थांबू शकतो तर सगळे थांबू शकतात आहे. म्हणजे कॅन बी अ पॉसिबिलिटी. नाही पडली गरज कधीच. सो व्यसन टाळा. व्यसनाचं अजून एक सांगतो की जर तुम्ही दारू आणि सिगरेट एकत्र पित असाल तर तुम्हाला होणारे डिसीजचं प्रमाण 10-fold होतं. म्हणजे आपण जे 10 पट वगैरे म्हणतो ते असं सहज बोलण्यातून नाही, ऍक्च्युअली 10-fold होतं जर तुम्ही दारू आणि सिगरेट सोबत पित असाल तर.
म्हणजे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण, स्ट्रोक येण्याचं प्रमाण हे 10 पटीनं वाढतं. महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी कर्वे ज्यांना भारतरत्न पुरस्कार आहे, ज्यांनी विधवा विवाह आणि याचा हे केला, ती फॅमिली बघा. त्यांच्या फॅमिली, त्यांच्या मुलाचा समाज स्वास्थ्य नावाचं जे मॅगझिन आहे, हेल्थ रिलेटेड मॅगझिन आणि सेक्शुअल डिसिजेस रिलेटेड जे मॅगझिन होतं, त्याचा सामना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढलेला आहे. हे कनेक्शन लक्षात घ्या. धोंडो केशव कर्वे किती जगले? 104 वर्ष जगले, 100 क्रॉस केले. बाबासाहेबांनी जे सेकंड मॅरेज आहे सवितामाई, डॉक्टर सविता आंबेडकरांसोबत डॉक्टर होत्या त्या. मी ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा ज्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये माझं जे हॉस्पिटलमध्ये शिक्षण झालेलं आहे, तिथल्याच त्या विद्यार्थी आहेत. त्यांचे फोटो, आमच्या कॉलेजमधले त्यांचे फोटो आहेत आमच्याकडे अजूनही. बाबासाहेबांचं आयुष्य काही प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी सवितामाईंचा हातभार आहे. डॉक्टर होत्या त्या. त्यांना जी काही ट्रीटमेंट केली त्यामुळे त्यांचं नक्कीच आयुष्य वाढलेलं आहे. हेल्थ इम्पॉर्टंट आहे. हेल्थला रिलेटेड अर्थकारण सगळं इम्पॉर्टंट आहे. आपल्या घरी म्हणजे आजच्या या भारतीय अर्थनीती आणि साधन संपत्ती पंचायतनुसार आपण जी मोठी यानंतरच्याही वक्त्यांकडून आकडेवारी ऐकणार आहोत अर्थसंकल्पातली, ती जितकी इम्पॉर्टंट आहे, तुमच्या किचन मधलं, तुमच्या बेडरूम मधलं, तुमच्या डायनिंग हॉल मधलं आणि तुमच्या हॉल मधलं इकॉनॉमी ही तितकीच महत्वाची आहे. चार्ट आउट आणि अकॉर्डिंगली समोर जा. हेल्थ रिलेटेड काही असेल तर आय एम देअर. काही क्वेश्चन असेल तेही घेऊयात. तत्पूर्वी सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेली कविता वाचून मी एंड करेल. कुठल्याही गोष्टीचं शिक्षण किंवा शिकलं पाहिजे हे किती इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी आज खूप छान छान कविता म्हटल्यात. अगेन मी क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले म्हणतो, मी क्रांती ज्योती नाही म्हणत. माझ्यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे दोघेही सूर्यच आहेत. जगामध्ये हे वर जे सगळे सूर्य दिसतात तसं मी नाही डिस्क्रिमिनेट करत मेल आणि फिमेल्स मध्ये, आणि आपणही नाही केलं पाहिजे. उठा बंधूंनो अतिक्षुद्रांनो जागे होऊन उठा. उठा बंधूंनो अतिक्षुद्रांनो जागे होऊन उठा. परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा. बंधूंनो शिकण्यासाठी उठा. गेले मेले मनू पेशवे, गेले मेले मनू पेशवे, अंगलाई आली म्हणजे इंग्रज आले, अंगलाई आली बंदी मनूची विद्या घेना होती ती उठली. ज्ञानदाते इंग्रज आले विद्या शिकुनी घ्या रे, एसी संधी आली नव्हती 1000 वर्षे रे. मुलाबाळांना आपण शिकवू, आपण सुद्धा शिकू. मुलाबाळांना आपण शिकवू, आपण सुद्धा शिकू. विद्या घेऊनी ज्ञान वाढवू, नीती धर्म ही शिकू. नसा नसातून ईर्ष्या खेळवू, विद्या मी घेईन. इतकी ईर्ष्या पाहिजे की मी विद्या घेईन. नसा नसातून ईर्ष्या खेळू, विद्या मी घेईन. शूद्रत्वाचा डाग हा माझा निपटून काढेन. राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो, राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो. यशाची आमच्या दुदुंभी नगारे झडो. इडा पिडा टळो, या कारी भट न पडो. असे गरजुनी विद्या शिकण्या, असे गरजुनी विद्या शिकण्या. जागे होऊन झटा, परंपरेच्या बेड्या तोडूनी शिकण्यासाठी उठा. क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले. धन्यवाद. जय भीम.